हा, आता नेमकं सून सासूचं भांडण झालेलं 3 वर्षापासून एकमेकींसोबत बोलत नाही. सुनबाईला मुलगी झालेली, मुलगी झोक्यात झोपलेली होती. झोक्यात झोपलेली पोरगी, सुनबाई घर जाळते. चित्र डोळ्याच्या समोर घ्या. म्हातारी ओटावर बसली होती, सुनबाई घर जाळ राहते, ती पोरगी झोकामा झोपेल होती. अचानक पोरगी उठली आणि रडायला लागली. 4 महिन्याची पोरगी रडते. पोरगी रडायला लागली. सुनबाई विचार करते, जर मी घर जाळता जाळता उठली, पोरीला घेतलं, सासूबाई म्हणून मी घरात नव्हती का, मी मरून गेली का? म्हणे म्हातारीला वाटणं तर देईन झोका, नाही तर राहू दे. म्हातारी वट्टावर बसेल होती. म्हातारी विचार करत, चाल झोका द्यायला मला जाणं पडी आहे, घर जाड राहील. म्हातारी उठणी, पूर्ण जोईना दोरी आलावा लागली. मग गुच्चूप झोका द्यायला पाहिजे ना. पण काही म्हातारीसले ब्याडग बोलाशिवाय पोट भरत नाही. हा, तिकडण्या म्हातारीसले आठे ना काहीच सांगणं नाही मला. ते 5 मिनटं जे बी सांगसू पडत ताना सांगसू बहिणी जडे तुम कोण राहत नाही ताना. जोईनी दोरी धरे आणि झोका दे. त्या 3 महिन्यानं पुरले पडवाव ब तू न कोणीच राहिलं नाही व पडवू व त्या नगरल्या कडीला काही व त्या ऊस तोडाल निघ्या तू पडवू. सुनबाई म्हणे नुसती दोरी झाला नसे तरी एवढं गोमाल कोणचा तून ताबा माहिती बजाडली मन ताबा म्हणे का मग देखच म्हणे तुले. आता घर जाणं झालं, केरसोनी फेकली, झोक्यातून पोरीला घेतलं. एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली, एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली तर पोरगी डायरेक्ट दूध घेईन का रे पुराव. व्यवस्थित बसा, पाठीचा काना ताट करून बसा. असा मात्रा माणसासारखा काय वय बस तर तुम्ही असा तट बस जा. काय तट बसतील त्या, खावाले बी चांगला नाही ते असले. घर बी खिचडी, शाळामध्ये खिचडीच खात असते. काय ताकद राहते असं ना. पाठीचा काना ताट करून बसा रे. अंगा असं मग आता मला सांगा, पोरगी एवढी चिडलेली जोरात रडते, एवढी रडणारी पोरगी जर माय दूध पाजायला बसली तर ती पोरगी दूध पिन कर भाऊ.